सतत विचार थांबत नाही किंवा तुमचं डोकं शांत राहत नाही किंवा आपल्याला थकल्यासारखं वाटतं. तर याचं कारण काय आहे? ती काल्पनिक आहे. त्या काल्पनिक गोष्टीचा सुद्धा आपण सतत विचार करत राहतो. सतत नेहमी आपण भविष्याचा विचार करत राहतो, चिंता करत राहतो किंवा ओव्हर थिंकिंग करत राहतो. हे कशामुळं होऊ लागलं? ह्या गोष्टी का होऊ लागल्या? याचा आपल्या शरीरावरती खूप मोठा असा परिणाम होऊ लागला. का परिणाम होऊ लागला? आपले सतत विचार करून करून आपले जे ब्रेन आहे, आपला जो मेंदू आहे, तो मेंदू अक्षरशः थकतोय. त्याला कंटाळवाणं त्याला ती सवय झाली आहे. काही वेळा असे काही पेशंट आहेत, की ते सतत विचार केल्यामुळं त्यांना बरं वाटतं. त्यांनाच ती सवय झालेली आहे. मग ह्या गोष्टी का होऊ लागल्या? यामुळं आपल्याला सतत विचार केल्यामुळं आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आपण आनंदी राहू शकत नाही. आपण एखाद्या गोष्टीची मजा घेऊ शकत नाही किंवा आपल्याला जे जीवन आपल्याला एकदाच भेटलेलं आहे, ते जीवन जगताना सुद्धा आपल्याला त्या जीवनाचा आनंद घेतला जात नाही. मग हे कशामुळं होतं? तर एक छोट्याशा कारणामुळं होतं, की आपण सतत विचार करत राहतो. आणि हे आपल्याला आपले जे कंपॅरिझन आहे, ते कंपॅरिझन खूप वाढलेले आहे. यानं गाडी घेतली, मग आपल्याला का नाही? याचं ह्यो असा वागतोय, मग आपण का नाही? या गोष्टीमुळं आपल्याला जे समाजातील जे आसपासचे जे लोक आहेत त्यांना बघून आपण आपले विचार हे सतत चालू राहतात. मग हे विचार चालू राहिल्यामुळं सुद्धा आपल्याला डिप्रेशन आल्यासारखं, ओव्हर थिंकिंग झाल्यासारखं वाटतंय. मग हे कुठेतरी आपल्याला बंद झालं पाहिजे. आपलं डोकं हे शांत राहिलं पाहिजे. आपलं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे. हे आपल्याला कधी जाणवतं? ज्यावेळेस आपण जसं वय होत जातं तसं आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्यावेळेस असं वाटतं आपण त्या गोष्टीचा विचार करून आपल्या जीवनात काहीच फायदा झाला नाही. काय विचार करतोय आपण? 99% आपले विचार हे बिनकामी आहेत. हे बिनकामी विचार आपल्याला का येतात? तर याचं कारण आहे, की आपलं जे मोबाईल आहे किंवा जे समाजात आपण वावरतो या गोष्टीमुळं आपण मेंदू एवढा थकतोय, की अक्षरशः त्याची क्षमता जी आहे ती क्षमतासुद्धा संपते. मग त्यावेळेस आपल्याला काय थकल्यासारखं वाटतंय, आपलं अंग दुखल्यासारखं वाटतंय, आपले पोटाचे आजार वाढू लागतात. हे कशामुळे होऊ लागलं? तर हे सगळं विचार करण्यामुळं, सतत चिंताग्रस्त राहण्यामुळं आपल्याला हे होऊ लागलं. हे